जीवशिवामध्ये एक अंतरपाठ आहे बरं का. मायेचा अंतरपाठ आहे, अज्ञानाचा अंतरपाठ आहे. आणि अंतरपाठ असल्या कारणाने दोघं एकमेकाला पाहू शकत नाहीत. आणि दोघाला सांगायचं स्वस्तिक काढून, स्वस्तिकाकडे बघा. हल्लीची कार्टी वस्तात असतात, ते असं वर करून बघतात, नाव असतं. मग त्याला सांगावं लागते, ए खाली बघ, खाली बघ, स्वस्तिकाकडे बघ. पण पूर्वीच्या काळामध्ये तसं बघायची परवानगी नव्हती, कारण पूर्वीच्या काळी असं बघणं बिघणं नव्हतं. आई बापांनी बघायचं आणि ठरवून टाकायचं. काय मग लग्न झाल्यानंतर ती मुलगी बघायची, एवढा त्याच्यातला भाग होता. मग ती बुटकी आहे का, उंच आहे का, काळी आहे का, गोरी आहे का, काय हे. मग एखादा कोणीतरी मध्यस्थी असायचा, त्याच्यापेक्षा जुना जमाना फार. मध्यस्थी, इकडचा ब्राह्मण तिकडचा ब्राह्मण, लग्न ठरवणारा. त्यांनी सांगायचं मुलगी, विश्वास ठेवूनच करायचं, कळलं का. त्यामुळे काही काही टायमाला फसवा फसवी सुद्धा होत असे, घोटाळे होत असत. आंधळी असायची, कुणाचा एक डोळा असायचा, कोणी असे असे करत चालायची काय. पण त्याला दिलेलं असायचं मधलं कमिशन. काय एकदा खपून टाक मुलगी आमची. एक जुन्या काळातली गोष्ट अशी घडली होती बरं का. आणि ते जुन्या काळामध्ये शिंगाडे असायचे बघा बरं का. ती मुलगी होती, ती एका डोळ्याने जरा कमी होती. समोरचा जो होता त्याला एका डोळ्याने कमी दिसत होतं आणि एका डोळ्यात फुल होतं. आणि इकडचा जो मुलीकडचा होता, जेव्हा ते वरात आली आणि त्याने ते शिंग वाढवायला होतं, ते असं वाजवत होतं, फसली रे फसली, फसली रे फसली, फसली रे फसली. कळलं का तुम्हाला काय शिंग वाजवायला. त्याला बरोबर कळलं समोरच्या शिंगाड्याला. काय तो म्हणला असं होय, त्यांनी तिकडून वाजवायला कुठली. त्याचा अर्थ कळला का. काही नाही फसली, दोन्हीच तसली. काय सुरुवात केली इकडच्या शिंगाड्याने, फसली रे फसली. तो म्हणतो काही नाही फसली, दोन्हीच तसली. मग जेव्हा म्हणजे त्याच्यातली सुद्धा भाषा होती, कळलं का. हे आता आपल्याला काही माहिती नाही, पण शिंग वाजवण्यातली सुद्धा भाषा होती. आणि ते जवळ आले म्हणजे काय म्हणले, अशी आली इकडची, काय म्हणलं राय. अरे म्हणले एका डोळ्याचे, काही काळजी करू नको, एक आंधळी एक फुले, काही नाही फसली, दोन्हीच फसली. अवघड असतं बघा. एकदा ती मुलगी, म्हणून तो अंतरपाठ ठेवायचा. एकदा काळात माळ घातली की होईल ते होईल. तेव्हा ते डिवोर्स वगैरे असले इतके लवकर लवकर होत नव्हतं, जाऊ द्या. आणि तिथून म्हण पडली, काय करता आता, पदरी पडलं, पवित्र झालं, जे असेल ते मानून घ्या. काय करायचंय, डोऱ्याकडे बघून 2 पोरं झाली म्हणजे झालं. काय कळलं, असा अवघड जमाना. आणि पुन्हा त्यातल्या त्यात मुलींना असं शिकवायचं, कसा का नवरा असेना, पुरुषाचं रूप बघू नये. आता सांगा पोरी नाही म्हणजे कळेल त्यांना. पुरुष आता काय पुरुषाचं रूप बघू नये. रस्त्याने चालताना नीट तरी जोडा चालला पाहिजे. पूर्वी फिरायला जात नव्हते, बरोबर आहे. आता तसं नाही आहे. आता त्याला कोणालाही वाटतं आपली पत्नी नीट असावी, आपला नवरा नीट असावा. म्हणून इथे एक अंतरपाठ. काय सांगतोय मी, अप्रस्तुत काही सांगत नाही. जे काय घडतं, कसा अंतरपाठ का धरत होते, कारण ठरवायचं त्यांनी.
आणि अंतरपाठ एकदा बाजूला केल्यानंतर ही माया आहे. आता अध्यात्म सांगतो, जीव आणि शिवामध्ये अंतरपाठ आहे. दोघं एका घरात राहत आहेत, पण अज्ञानाचा अंतरपाठ असल्या कारणाने आयुष्याचा शेवट आला तरी दोघाची भेट होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय, जवळी आहे परी भेटेना, जवळी आहे परी भेटेना. का भेटेना? हा मायेचा अंतरपाठ आहे. तो अंतरपाठ असल्या कारणाने आपण काय म्हणतो, देव नाही, एक झालं. दुसरा काय म्हणतो, अरे म्हणाला आहे पण कळत नाही. याचा अर्थ शेवटच्या घटकेपर्यंत अंतरपाठ बाजूला सरत नाही, तेच सांगतायत. मुख्य माया अंतरपाठ तिसी श्राम सेवटू, जनक निज भाग्ये वरिष्ठू, सोयरा श्रेष्ठू श्राम, श्रीराम नामाचे स्मरण. आता हा अंतर कशाने कमी होईल? वर्म सांगतायत नाथ महाराज, हे अंतर कशाने कमी होईल? जीवाशिवामधलं जे अंतर आहे ते अंतर एकाच गोष्टीने कमी होईल. श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. श्री भगवंताचं नाम घेतल्यानंतर तो अंतर कमी होईल. आणि म्हणून सांगताय, श्रीरामाचे स्मरण अंतरपाठ निवारण, त्यासी अंतरपाठू जाण, धरिती ब्राह्मण वेदार्थे, सुटावया देवाचे बंधन, मुख्य सीतेची कारण, किते साधावया सुलग्न, रवी सावधान घडी राखी. आता सगळं तिथे उपस्थित होते. सूर्य काय, अमके काय, ती घडी पूर्वी हे असं ते घडियाळ असं जे ठेवायचं असं की नाही, आम्ही घटके आणि पडे, आणि ती एक एक असं पडत जायचं. वाळूचं असायचं बघा. घडी भरता न लगे क्षण, म्हणती नित्य सावधान, सत्य सवेग झडे जीवन, नाही व्यवधान शब्दाची, सांडा चौघीची चावटी, महामौन पाडा मिठी, घटिका भरताई उठाउठी, राया रहा निज दृष्टी सावधान, अंतरपाठ आहे ज्यासी, आधी सावध करा त्यासी, अक्षर निमिषी श्वासोश्वास, घडी वेगेसी भरत आहे, याला नित्य सावधान. काय हे घटका जवळ आल्यानंतर काय म्हणायचं? ओ नवरा आणि नवरी सावधान करावं लागतं. कुठे लक्ष दुसरीकडे इकडे तिकडे असलं म्हणजे हार घालायच्या टायमाला इकडे तिकडे बघायचा, सावधान. नाही तर सबंध दिवस इकडे तिकडे धावपळ करून पेंग सुद्धा येतो. काही काही माणसं उभेने सुद्धा झोपतात बरं का, मी डोळ्याने बघितलंय. अहो काही कळालं ते डोक्यात दुसरं काहीतरी चालू असलं की नाही, तो पडदा झाला तरी त्या हर ती एकदम सावध होत. सावधान काय सांगावं लागतं? दुसरा या अर्थ आहे, इथून पुढच्या अवस्थेमध्ये बेछूटपणाने वागत राहू नकोस, सावध हो आणि नीट वाग. आता ही सोडून दुसरीकडे कुठे बघू नकोस, सावधान. काय इथून पुढच्या तुझ्या आयुष्यामध्ये काही बहिणी आणि काही माता आणि एकच पत्नी, सावधान. काय सांगतायत हे फार त्या सावधानाचं प्रकरण इतकंच दिसतं तितकं सोपं. आता सिगरेट ओढायचं कमी कर, सावधान. आता रात्री 10-11 वाजता घरी येतोस ते बंद कर, सावधान. हॉटेलमध्ये खायचं बंद कर, नाही तर घरात आल्यानंतर तुझा सत्यनारायण होईल, सावधान. हे त्याच्याकरता सगळं सावधान आहे, नीट लक्षात घ्या. आणि एक दोघालाही सावधान, यालाही आणि तिलाही.
कळलं का बाई? 8 वाजता उठत होतीस. तुम्हाला काय वाटलं मी फक्त यांनाच सांगेन तुम्हाला सोडीन होय? तुम्हाला काय वाटलं सावधान आम्हीच व्हायचं तुम्ही कसंही वागायचं? बिलकुल नाही. अरे कुठे होतं काय? अरे सावधान दोघा करताय. आई सांगते बघ 8 वाजता उठली मग दात घासत बसली. सध्याचे पोरी ते दात घासायचं आणि टीव्ही लावायचं. अगं उठ जरा दात घास सगळं नीट कर. लग्न झालंय तुला कळलं का? काय सांगितलं सासूनी? मनोहर सकाळी 7 वाजता कामाला डब्बा घेऊन जातो. साव अरे तेवढं तरी म्हणा की मागे. लवकर उठलं पाहिजे. इतक्या दिवस मी केलं. थंडीचं मला उठवत नाही. तुला उठायला पाहिजे. माझ्या नवऱ्याचंही केलं आणि इतक्या दिवस तुझ्या नवऱ्याचंही केलं. आता उद्यापासून तुला करायला पाहिजे. आता बरोबर लग्न लागतंय बघा. हे वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. मग किती सावध. तुझी आई सांगत होती फार लाडात वाढलीस. पण तसं जमायचं नाही. चहा करता आला पाहिजे. पोहे करता आले पाहिजेत. तुझ्या नवऱ्याला साबुदाणा वडा आवडतो. येत नाही म्हणून त्याचा वडा करू नको. साव साव नाही म्हणू नकोस. फशी काय हे सगळं तुला करायला यायला पाहिजे. अगं तुला माहिती आहे का तुझ्या नवऱ्याला पुरणपोळी फार आवडते. ती करता आली नाही तो घोटाळा होईल. सावधान. किती सावधान मध्ये जमलेलं आहे. नुसतं सावधान नाही घराघरामध्ये प्रत्येक पावलाला सावधान. आता फिरू नकोस. आता अमकं करू नकोस. फार सुंदर आहे बघा. अंतरपाठ आहे ज्यासी आधी सावध करी त्यासी. काय सांगतायत? ज्याच्यात अंतरपाठ आहे साव अक्षर निमिषे श्वासोश्वासी घडे वेगीसी भरताही. शब्दार्थे महामौन धरितो नित्य सावधान. ज्यासी शब्दार्थी अभिमान असावधान ते सदा. शब्दार्थाच्या ठिकाणी नीट सावधान राहा. संसारामध्ये एक लक्षात ठेवा अर्थाचे अनर्थ कधी करू नका. मी हे रामायण आणि ते रामायण सांगतोय. संसारामध्ये काय बोललं कोणी आणि त्याचा अर्थ काय लावावा. एक सांगतो वाजवीपेक्षा घरामध्ये वावरत असताना जास्ती अर्थ ताणू नका. तिथल्या तिथे मिटवून टाका. सावधान. घर चालायचंय प्रपंच चालायचंय. प्रत्येक शब्दाचा अर्थ वाकडा घेऊन जमत नसतं. दोघींनी आणि दोघांनी काय प्रत्येक शब्दाचा अर्थ वाकडा घेऊन जमत नसतं. काय सहज सासूने प्रेमाने विचारलं अगं उठतेस ना. मुद्दाम विचारलं मला. असा काढू नका. ती म्हणली अगं खरंच नाही ग मला माहिती आहे ना. चांगली होती सासू. लग्न जायच्या उरी आमची तशीच करत होती मला माहिती आहे ना म्हणून म्हटलं उठ ग. तसं माझ्या मनात तुला टोचून बोलायचं. ती नाही म्हणते ना द्या सोडून. जास्ती खोल अर्थ काढू. इथेही सावधान राहा. अंगी जाणवेचे जाण पण वचनी देती प्रतिवचन. काय म्हणतात? वचनाला प्रतिवचन. एवढं काय म्हणून तिचं ऐकून घ्यायचं. अंगठा सुद्धा उठवता येत नाही.
मी साधी सून नाही, आय एम डबल ग्रॅज्युएट. सावधान सावधान. बघा किती गंमत आहे. हा, वचन आणि प्रतिवचन. मी तुम्हाला एक सांगतो, घरं जर टिकायची असतील, रामाचं लग्न लागलेलंच आहे, पण आपला संसार सुखाचा व्हायचा असेल तर ही मंगळाष्टका नीट कळली पाहिजे तुम्हाला. एवढंच माझ्या बोलण्याचा अर्थ लक्षात घ्या, नाही तर काही नाही, व्यर्थ होईल सगळं. तिने एक बोललं की तुम्ही 10 उत्तर, मला काही येत नाही असं कधी म्हणू नका. लक्षात घ्या, आपण नांदण्याकरता आलेलो आहोत. नांदण्याकरता आल्यानंतर जीवनामध्ये कुठे नाही कुठेतरी अजून एक सांगतो, मुलगा काय, बाप काय, नवरा काय, बायको काय, सासू काय, सासरे काय, ह्या सगळ्यांनी हे थोडंसं बंधन सांभाळायला, आणि हे जर पाळलं नाही, म्हणून मी कसं वाचून दाखवते बघा, आणि फोड करणं एवढं माझं काम आहे. आणि ते नाही केलं तर हे रामायण तुम्हाला वाटेल काय आहे. बघा, अंगी जाणीवेचे जाणपण, वचनी देती प्रतिवचन, तेनेची वचन त्या दूषण, सावधान पण त्या नाही. लगेच उलट उत्तर द्यायला पाहिजे असं काही नाहीये.